शिंदखेडा तालुक्यातील दबाशी गावात गेल्या अनेक वर्षांपासून वडिलोपार्जित असलेल्या शेतजमिनीत अचानकपणे वन विभागाने रोपं लावण्याचा घाट घातला आहे। त्यामुळे आदिवासी बांधवांचे शेतजमिनीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। या रोपं लावण्याच्या आडून धनदांडग्यांचा आदिवासी बांधवांच्या शेतजमिनीवर डोळा असल्याचा आरोप करत दबाशीच्या आदिवासी बांधवांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेत निवेदन देत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे। न्याय न मिळाल्यास तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्याचा इशारा देखील ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला आहे। शिंदखेडा तालुक्यातील दबाशी गावात अनेक वर्षांपासून आदिवासी बांधव वडिलोपार्जित शेतजमीन कसत आहे। त्या शेतजमिनीवर विविध प्रकारची पिके देखील घेण्यात आली आहे। मात्र अचानकपणे वन विभागाने शेतजमिनीवर रोपं लावण्याचा घाट घातला आहे। यामुळे आदिवासी बांधवांच्या शेतजमिनीचा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। हक्काची शेतजमीन असताना वन विभाग कुठल्या आधारावर रोप लावत आहे? या प्रकाराला ग्रामसेवकाची देखील मूकसंमती असल्याचा गंभीर आरोप करत चौकशी करून न्याय देण्याची मागणी आदिवासी बांधवांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे। यावेळी ॲडव्होकेट संतोष जाधव, श्रीराम मोरे यांच्यासह शेकडो आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। जय आदिवासी, जय जोहार। मित्र हो, माझे नाव श्रीराम श्रावण मोरे, राणा नडाणे, तालुका सिंदखेडा, जिल्हा धुळे। दबाशी या गावात एक प्रकरण असं झालं की वल्लोपार्जित आमचे अशिक्षित आदिवासी बांधव जी जमीन वल्लोपार्जित खेळत आले आहे आणि त्या जमिनीवर फक्त आमचा उदरनिर्वाह असतो। त्या अशा काही षडयंत्रकारांनी असं षडयंत्र केलं की आता या टायमाला वन विभागाची काही काम काढलं आणि तिथं झाडे रोपणी हा उद्योग स्थापन केला। पण आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो आणि त्यांना निवेदन दिलं की असं कुठलंही निवेदन देण्यात आलेलं नाही आणि असं कुठलाही कार्यक्रम नाही, तरी बी या मनोवाद्यांची जी जमीन आहे, आदिवासी लोक खेळतायत त्या जमिनीवर डोळा आहे, म्हणून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं। आता त्यांनी चौकशी लावावा आणि हे प्रकरण लवकरात लवकर हाताळण्यात यावं। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।